भाजपचे तथा ओबीसी नेते परिणय फुकेजी आहे. परिणय भाऊ, कशा पद्धतीने पाहता लोकवर्गणी करून उमेदवार निवडून आणू अशा पद्धतीचं वक्तव्य काल नाना पटोले यांनी केलं आणि अधिकृत उमेदवारांना जो आहे तो उमेदवारी अर्ज मागे घेतला. नरेश ईश्वरकर सारख्या एखाद्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या मागे राहून जे ते आज सांगतात आहे की आम्ही लोकवर्गणी करू, लोकवर्गणी काही या निवडणुकी काही लोकवर्गणीच्या निवडणुका नाही आहे, हे सगळ्या रीती माफियाकडनं हप्ता गोळा करण्याचं या माध्यमातून यांचं षडयंत्र आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सपकाळजींनी ज्या प्रकारे भंडाऱ्यामध्ये एक चांगला दलित चेहरा, एक आंबेडकरी चेहरा त्यांनी या माध्यमातून दिला होता आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांचं नाव कुठेतरी लोक घ्यायला लागले होते. एक दलित समाजामध्ये, आंबेडकरी समाजामध्ये, त्यांना एक बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दलचं एक मत महाराष्ट्रामध्ये चांगलं निर्माण होत होतं. कुठेतरी ते बघून त्यांना कुठेतरी बदनामी झाली पाहिजे, त्यांना कुठेतरी दिल्लीमध्ये त्यांचे लोक लढू शकले नाहीत आणि त्यांना कुठेतरी काढण्याचं एक षडयंत्र या माध्यमातून रचलं जात आहे आणि या षडयंत्राचे मला वाटतं सुपारीच नाना पटोलेंनी घेतले आणि कुठेतरी त्यांच्या नावाला कुठेतरी काही पोचण्याकरता, कुठेतरी हर्षवर्धन सपकाळच्या मागे काहीतरी फटाके लावण्याकरता किंवा दिल्लीमध्ये त्यांचं नाव खराब करण्याकरता हे सगळं एक षडयंत्र नाना पटोलेंनी रचलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.